जेव्हा आपल्याकडे वेळही नसतो आणि झटपट डिशही बनवायची असते, ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। रेसिपी खायला अगदी सुंदर लागते, करायला वेळ अगदी कमी लागतो आणि सामग्रीही अगदी कमी लागते। जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटी वाजवायला विसरायचं नाहीये, तरच नवनवीन रेसिपीज ह्या तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। अगदी चिमूटभर मोहरी आणि चिमूटभर जिरे घालायचे आहे। मोहरी छान तडतडलेली आहे। कसुरी मेथी घालूयात। कसुरी मेथी ही अगदी चिमूटभर घालायची आहे। 2 मिरच्यांना चीर दिलेले आहेत, तर 2 मिरच्या घालायच्या आहेत। 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत, ते घालायचे आहे। सर्वात महत्त्वाचं, कांदे बिलकुलही आपल्याला लाल करून घ्यायचे नाहीयेत। अगदी 2 मिनिटाकरता कांदे आपण छान परतवून घेणार आहोत। कोथिंबीर घालायची आहे। या ठिकाणी आपण 3 मिनिटाकरता कांदे मध्यम आचेवर छान परतवून घेतलेले आहे। आता 1 टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोवर लगेचच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे की टोमॅटो लगेचच मऊ होतात। मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटाकरता मंद आचेवर वाफ काढायची आहे। या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। कोथिंबीर घालूयात आणि 1 मिनिटाकरता हा मसाला छान मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाला आपण छान मिक्स करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे। मंद आचेवर 1 उकळी येऊ देऊ। आता आपण अंडी फोडून घालणार आहोत। तर या ठिकाणी मी 4 अंडी वापरलेली आहे। तुम्हाला जितकी अंडी घालायची असेल तितकी अंडी तुम्ही घालू शकता। जर अंडी जास्त घालायची असेल तर मसाल्याची क्वांटिटी ही वाढवावी लागणार आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मंद आचेवर 6 ते 7 मिनिटाकरता छान वाफ काढूयात। या ठिकाणी 8 मिनिट झालेले आहे। आपण चेक करूयात अंडी शिजली आहे की नाही। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंडी शिजलेली आहे। 1 अंडा आपण कापून पाहूयात। आता गॅस बंद करायचा आहे। सर्व करताना अशा प्रकारे आपण कट करून सर्व करायचा आहे। जो मसाला आहे तो खालच्या साईडने लागलेला आहे, तर त्यामुळे ही रेसिपी खायला खूप छान लागते। रेसिपी तुम्ही पोळी बरोबरही ट्राय करू शकता, भाकरी बरोबरही खाऊ शकता किंवा फक्त तोंडी लावायलाही ही रेसिपी छान लागते। रेसिपी करायला फारसा वेळही लागत नाही, अगदी झटपट रेसिपी तयार होते। सेपरेट अंड उकडून घ्यायची ही आवश्यकता नाहीये। तर अशा प्रकारे तुम्ही अंड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।